तर कालच महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी नवीन ऍड आलेली आहे. तर या ऍड बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 282 पदाच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. तर टोटल 282 जागा यामध्ये आलेल्या आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित, यासाठी एकूण 3 पदे असणार आहेत. आणि राज्य कर निरीक्षक गट ब अराजपत्रित एकूण 279 पदे यामध्ये असणार आहेत. PSI ची सुद्धा पदे याच ऍड मध्ये ऍड केली जातील. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी बघू. तर अर्ज सादर करण्याचा कालावधी 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक असणार आहे 23 ऑगस्ट 2025. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. तर यामध्ये वेतन श्रेणी बघू. तर सहाय्यक कक्ष अधिकारी जे असणार आहे त्यासाठी 44,900 ते 1,42,400 रुपये व इतर संवर्गासाठी किती असणार आहे तर 38,700 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते, एवढं आपल्याला यामध्ये वेतन श्रेणी असणार आहे. पात्रतामध्ये काय, भारताचे नागरिकत्व असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा बघू. तर सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक दोन्ही पोस्टसाठी अमागासमध्ये आणि मागासवर्गीयांमध्ये बघू. तर किमान वयोमर्यादा 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी मॅक्झिमम 43 वर्ष. त्याच्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडूंमध्ये 43 वर्ष आणि मागासवर्गीयांमध्ये सुद्धा 43 वर्ष. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राज्याधीश अधिकारी त्यामध्ये अमागास असतील तर 43 वर्ष आणि मागासवर्गीय असतील सुद्धा 43 वर्ष. दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षांपर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शैक्षणिक अर्हता. तर संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता म्हणजेच डिग्री किंवा त्याच्याशी रिलेटेड इक्विव्हॅलंट कोणतंही शैक्षणिक अर्हता आपण प्राप्त केलेलं असणं गरजेचं आहे. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तर जर डिग्रीच्या लास्ट इयरला असेल तरी सुद्धा आपण एक्झाम देऊ शकतो, पण मुख्य परीक्षेच्या फॉर्म भरण्याच्या डेट पर्यंत आपलं जे काही डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. अंतर्वासिता, इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. त्याच्याच बरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. आणि अर्हता किंवा पात्रता गणनेचा दिनांक मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणं गरजेचं आहे. आपण वरती सांगितल्याप्रमाणेच मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण असणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत आपण बघू. तर अर्ज सादर करण्याचे टप्पे, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते तयार करणे, म्हणजे आपल्याला पहिला प्रोफाइल क्रिएट करायचे. खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे. जर खाते आपलं ऑलरेडी प्रोफाइल ऑलरेडी तयार असेल तर ते आपण अपडेट करायचं आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांनी खात्याची KYC करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावरील क्रमांक दिलेला आहे. 20 जून 2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल. तर KYC सुद्धा आपल्याला करायचे आहे. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. तर दिलेल्या दिनांकापर्यंत आपल्याला व्यवस्थित कागदपत्रे अपलोड करून
अर्ज हा करायचा आहे. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे, त्याने सांगितलेल्या पद्धतीनेच आपल्याला परीक्षा फी भरायची आहे. जिल्हा केंद्र निवडायचं आहे. त्याच्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. संयुक्त पूर्व परीक्षेकरता भरावयाच्या अराखीव व आरक्षित एकूण पदसंख्यांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गट ब सेवेकरता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. तर निवड प्रक्रियामध्ये आपण काय काय किती टप्पे असणार ते आपण बघू. तर सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या दोन्हीसाठी आपल्याला पहिला टप्पा असणार आहे संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा, अशा 2 परीक्षांमध्ये असणार आहेत. त्यामध्ये आपली पूर्व परीक्षा असणार आहे ती एकूण 100 गुणांची असणार आहे आणि पूर्व परीक्षा पास केल्यानंतर आपली जी मुख्य परीक्षा असणार आहे ती 400 गुणांची यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करणे याबाबत. तर प्रोफाईल मध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक तसेच अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तर जे खेळाडू आहेत, दिव्यांग, माजी सैनिक किंवा जे आरक्षण घेणार आहेत त्यांनाच जे काही सर्टिफिकेट्स असणार आहेत ते अपलोड करायचे आहेत. विविध सामायिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर चेक एलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. तर कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत, आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे लवकरात लवकर तयार ठेवायचे ते आपण बघणार आहोत. तर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, फाईल फॉर्मॅट आपलं PDF फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचे आणि फाईलची साईज असणार आहे 50 KB ते 500 KB मध्ये. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजेच EWS. त्यानंतर वैध नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाबाबत पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आणि लास्ट आहे अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. सगळ्या मध्ये कागदपत्राचा फाईल फॉर्मॅट PDF मध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे. साईज सुद्धा सेमच राहणार आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारण काही सूचना आहेत. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्याकरता आपल्याला ही वेबसाईट दिलेली आहे http mpsconline.government.in. तर या वेबसाईटवर जाऊनच आपल्याला अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना त्यांच्या या दोन्ही वेबसाईटवर दिलेल्या आहेत. त्या आपल्याला व्यवस्थित वाचूनच अर्ज करायचा आहे. आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. तर फी सुद्धा आपल्याला पे करायची तरच आपला अर्ज हा कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर जिल्हा केंद्र निवड. प्रस्तुत परीक्षेकरता विविध जिल्हा केंद्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे. अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतानाच आपल्याला 3 जिल्हा केंद्र असतात त्याची निवड करायची असते. जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एकदा जर आपण एक्झाम सेंटर सिलेक्ट केलं तर आपल्याला ते पुन्हा चेंज करता येणार नाही. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार आहे आपण बघू. तर अमागास प्रवर्गासाठी 394 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 294 रुपये. माजी सैनिक मध्ये अमागास असतील तर 294 रुपये आणि मागासवर्ग आदुग किंवा अनाथ असतील त्यांच्यासाठी 294 रुपये एवढा आपल्याला यामध्ये परीक्षा फी असणार आहे. उपरोक्त परीक्षा फी शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असणार आहेत. परीक्षा शुल्क हा ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे. अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट अँड पे फीज या बटनवर क्लिक केल्यानंतर किंवा मग माझे खाते सदरावरील अर्ज केलेल्या पदाच्या यादीतील फीज नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात पद पे नाव या लिंकवर क्लिक करून परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल. तर फी कशी भरायची ते सुद्धा आपल्याला सांगितलेले आहे. परीक्षा शुल्काचा भरणा आपल्याला म्हणजे परीक्षा फी आपल्याला 2 पद्धतीने भरता येणार आहे. एक ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा चलनाद्वारे आपल्याला ते भरता येणार आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे आपला प्रवेश प्रमाणपत्र.
प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली तर त्यांच्या ह्या वेबसाईटवर उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये परीक्षेपूर्वी साधारणपणे 7 दिवस अगोदर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजेच आपले जे हॉल तिकीट असणार आहेत ते आपल्याला एक्झामच्या आधी 7 दिवस आपल्याला उपलब्ध होऊन जातील. त्याच्यानंतर परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. हॉल तिकिटाशिवाय आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळवण्यात येईल. म्हणजेच आपल्याला SMS द्वारे मोबाईलवर आपल्या कळवलं जाईल. याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी 1 सप्ताह अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल. नेक्स्ट पॉइंट आहे परीक्षेच्या दिनांकापूर्वी 3 दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा. जर 3 दिवस राहिले असतील आणि तरी आपलं हॉल तिकीट जर आलं नसेल तर आपल्याला जे काही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याच्यासोबत आपल्याला कार्यालयाकडे संपर्क करायचा आहे. परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. तर एक्झामला जाताना आपल्याला आपलं हॉल तिकीट त्याच्यासोबत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे यापैकी कोणती एक मूळ ओळखपत्र आणि त्यासोबत त्याची झेरॉक्स आपल्याला सोबत न्यायची आहे. नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक असणार आहे. ज्या विवाहित स्त्रिया असणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे काही नावात बदल झालेलं सर्टिफिकेट असणार आहे ते आपल्याला तिथं लागणार आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याची जी ऑफिशियल PDF आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.